हेलो गाइस, वेलकम बैक टू अवर चैनल CCIM मैथ्स ट्यूटोरियल। तो आज हम देखने वाले हैं टॉपर बच्चों का मराठी का पेपर। तो एक स्टूडेंट है जिसको मराठी सब्जेक्ट में आप देख सकते हो ये मार्क्स मिले 77। तो 77 मार्क्स मिले 80 में से। तो उस बच्चे का पेपर हम आज अभी आप लोगों को दिखाएंगे। तो देखो भाई, मराठी की हैंडराइटिंग किस तरीके की होनी चाहिए और किस तरीके का आंसर लिखना है आप लोगों को थोड़ा सा अच्छे से सब लोग देख लो, ठीक है। तो ये मराठी का पेपर है, आंसर शीट जो कि बोर्ड में टॉपर आए हुए बच्चे हैं तो उनका आंसर शीट है। तो आप लोगों को यहाँ से बहुत कुछ सीखने को मिलने वाला है, ठीक है। तो वो देख लो, ये मराठी का पेपर आणि थोडंसं मराठीत पण बोलून घेतो मी, ठीक आहे, कारण की मराठीचा पेपर आहे आणि मराठीमध्येच नाही बोललं तर कसं चालणार आहे। आज मराठीचा पेपर लिहिताना तुमचं जे हस्ताक्षर आहे स्वच्छ असलं पाहिजे, ते गरजेचं आहे। आणि लिहिताना कुठल्याच प्रकारची खोडाखोड नसली पाहिजे, ठीक आहे। आणि इथे पण बघू शकता तुम्ही, तर इथे बघू शकता तुम्ही किती छान लिहिलेलं आहे मराठीच्या पेपरमध्ये। असल्या प्रकारचं तुम्हाला लिहायचं आहे आणि तुमचं जे हँडरायटिंग आहे हे अशीच पाहिजे, व्यवस्थित लिहायचं आहे, मुद्देसूद। बऱ्याचशा मुलांना मराठीत मार्क्स हवे तसे मार्क्स मिळत नाही। त्याचं कारण कुठे ना कुठे हेच आहे की तुम्ही इंग्लिश दैनंदिन जीवनामध्ये बरेच वापरायला लागले आहे आणि तुम्हाला एक वेळाचे इंग्लिश शब्द सुचतात पण मराठी शब्द सुचत नाही, जसे की मला पण आता होत आहे, कारण की आपण रेग्युलर हिंदीमध्ये लेक्चर्स घेत असतो। तर त्यामुळे मराठीत बोलणं थोडासा कधी कधी शब्द नाही आठवत यार, काय करायचं। त्यातही आमची मराठी थोडीशी डिफरंट आहे विदर्भातली। तर बघून घ्या कसला पेपर लिहिला याने। असाच तुम्हाला लिहायचा आहे तरच मराठीमध्ये तुम्हाला एवढे मार्क्स पडू शकतात। आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी जर महत्त्वाच्या असतील तर त्या अधोरेखित जरूर करा, ठीक आहे। अधोरेखित केल्यामुळे काय होते ना की जसं व्हॅल्यूअर आहे तर त्याला लगेच माहीत पडते की हा जो मुद्दा आहे तो कामाचा आहे आणि त्याला लगेच करेक्ट दिला जाते आणि तुमचं जे मार्क आहे वेटेज जे आहे पूर्णच्या पूर्ण तुम्हाला मिळून जाते। देख लो अभी अच्छे से अभी, ठीक है। जिनका भी मराठी का प्रॉब्लम है वो लोग थोड़ा ये पेपर देख के अच्छे से सीख सकते हो कि किस तरीके से मराठी का पेपर लिखा जाता है क्लास 10th में, क्योंकि क्लास 10th वालों बच्चों को मराठी से बहुत ज़्यादा डर लगता है, ठीक है। तो जिनकी मराठी लँग्वेज है मातृभाषा मराठी असल्यानंतरही बऱ्याच लोकांना नाही समजत, ग्रामर मराठीमधलं व्याकरण जे आहे त्यामध्ये खूप फॉल्ट जातो, कळतच नाही बऱ्याच मुलांना ग्रामर, आणि शाळेमध्ये पण शिकवलं जात नाही। त्याचा फटका जो तुम्हाला परीक्षेमध्ये बसतो नक्कीच। पण बघून घ्या तुम्ही, हा जो आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश। प्रस्तुत कवितेत कवीने झाडाचे गुण विशद केले आहेत। झाड हे दातृत्व संयम दिसत आहे मला, दातृत्व। अच्छा, आता हे जे आहे ना जे शब्द आहे, ठीक आहे, तर ते करेक्ट लिहिले पाहिजे तुम्ही। तिथे जर तुम्ही कुठे जरी गडबड केली लिहिताना, काना मात्रा विलांटी इथे जर तुम्ही चुका केल्या तर तुमचे मार्क्स कट होणार आहे, कारण की हा सब्जेक्ट मराठी आहे आणि मातृभाषा तुम्हाला जर जमत नसेल लिहिता येत नसेल तर ते तुमचा कुठल्याच प्रकारचा विचार करणार नाही आणि सरळ हाताने मार्क्स ते तुमचे कापणार, एवढं तर कन्फर्म आहे, ठीक आहे। चला पुढे नंतरचा क्वेश्चन बघा।
आणि मला इथे कुठल्याच प्रकारची खोडताड दिसत नाही आहे, म्हणूनच त्याला 77 मार्क्स मिळालेले आहे. आणि तुम्हाला माहीत आहे मराठी, हिंदी, इंग्लिशसारख्या विषयांमध्ये जे की लँग्वेज आपण म्हणतो, भाषा जे आहे, तर भाषेचे जे विषय आहे तर त्यामध्ये कधीच पूर्णच्या पूर्ण मार्क्स मिळत नसते. ठीक आहे, कुठे ना कुठे तुमचे मार्क्स कापल्या जाते. आणि त्याचं कारण असं आहे की व्याकरण जे आहे, प्रत्येक भाषा सौंदर्य म्हणतो आपण त्याला, भाषा सौंदर्यासाठी व्याकरण गरजेचं असते. आणि ज्याचं व्याकरण चांगलं आहे, ठीक आहे, ज्याला त्याचं डिटेलमध्ये नॉलेज आहे, तो चांगल्या प्रकारे त्या भाषेला लिहू शकतो, भाषेमध्ये लिहू शकतो, एक्सप्लेन करू शकतो गोष्टी. जर ती जमत नसेल तर मग थोडंसं इथे तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण ते शिकायचं आहे तुम्हाला. या पेपरमधून बरंच काही शिकायला मिळते तुम्हाला इथे. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य. पुढे चला बघून घे लवकर. ठीक आहे, आणि इथे पण बघा, अर्धविराम, पूर्णविराम, एकवचन, अनेकवचन, हा रस्ता रेणापूरला जातो, एवढे रस्ते आहेत तर मी कुठून जाऊ. लिहिण्याची पद्धत खूप छान आहे. तुम्ही पण असाच पेपर लिहा. आणि हे पत्रलेखन, लेटर राइटिंग है ये. ठीक है, इस तरीके से आप लेटर लिख सकते हो भाई. तुम्हाला असाच लिहायचं आहे. पत्र लिहायसाठी नेहमीच येत असते. ठीक आहे, चला तर हा इथे 5.5 मार्क्स मिळालेले आहे या विद्यार्थ्याला. त्याच्यानंतर जे लिपलेट येत असते इंग्लिशमध्ये, तशाच टाईपचे इथे पण तुम्हाला पत्रिका टाईप दिसते, पत्रिका बनवलेली. 4 मार्क्स आहे. ॲडव्हर्टाइजमेंट कसं असते ते. आणि जाहिरात म्हणतो आपण, जाहिरात लेखन. जनसेवा, गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान. 5 मार्क पूर्णच्या पूर्ण दिलेले आहे ते. ठीक आहे, बघितलं. पुस्तकाचे आत्मकथन, हाय निबंध किती मार्क्स मिळाले असेल या स्टुडंटला. तर बघा, निबंध कसला व्यवस्थित लिहिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही पण लिहा. आणि इथे 6 मार्क्स मिळाले आहे. ठीक आहे, तर हा आहे मराठीचा पेपर मी जो प्रेझेंट केला तुमच्यासमोर 10वीचा. आणि 77 मार्क्स मिळाले 80 पैकी. तर तुम्ही या पेपर प्रेझेंटेशनमधून बऱ्याच गोष्टी घेऊ शकतात आणि तुमच्यामध्ये सुधार करू शकता. ठीक आहे, चला तर सर्वांना ऑल द बेस्ट. आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी लगेच येणार आहे. बाकी दुसऱ्या विषयांचे पण व्हिडिओज चॅनलवर मिळणार आहेत. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा. शेअर करा व्हिडिओ बाकी तुमच्या मित्रांसोबत. धन्यवाद.